रात्रभर यशोदा देवाजवळ जायचं, देव झोपलेले असायचे, देवाजवळ जायचं, तोंडावून हात फिरवायचा यशोदा मातेनं, देवाकडे पाहायचं, देवा कृष्णा अरे उद्या तू जाणार आहेस. ते आरडणारे अश्रू होते, ते टप 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 देवाच्या चेहऱ्यावर पडायचे. कृष्णाला उठवलं, आंघोळ घातली, देवा आज तू जाणार आहेस रे. काय झालं, उद्या तुला आंघोळ घालायला मला भेटेल का नाही, तू येशील का नाही परत. रडत 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 यशोदा माता त्या कृष्ण परमात्मा. सकाळ झाली, नंद बाबाच्या वाड्याच्या पुढे रथ सज्ज झालेला दिसला. जेवढं दुःख इथं यशोदेला झालं होतं ना, त्याच्यापेक्षा जास्त दुःख त्या गोपिकांना होणार होतं. सकाळ झाली आणि उजेडाने ते रथ दिसायला नंद बाबाच्या वाड्याच्या समोर. गोपिका बाहेर आल्या, दररोज त्यांना सवय होती देवाला पाहण्याची, देवाला पाहिल्याशिवाय काम करत नव्हत्या. आज देवाला पाहण्याकरता आल्या तर नंदाच्या वाड्यात देव दिसणार पण रथ दिसायला. आणि धस्कून काळीच केलं त्या गोपिकांचं काम म्हणून रथ आला असावा. आणि लगबगीने सर्व काम धंदे सोडले, त्या गोपिकेला नंदाच्या वाड्यावर आल्या आणि वाड्यावर येऊन यशोदा मातेला विचारायला, यशोदा मातेच्या जवळ आल्या आणि आल्यानंतर यशोदा मातेला विचारायला की कृष्ण दिसना, कृष्ण कुठे. यशोदा मातेने सांगितलं घरात. मग कृष्ण घरात आहे, हे रथ कोणाचा आहे. आणि आक्रोश दिसायलाय, आक्रोश का म्हणून आलाय. आपल्या कृष्णाला न्यायला तर आला नाही ना. त्या गोपिकांना विचारल्यानंतर नंदाची पटराणी सांगायची, नंदाची पटकणी म्हणजे यशोदा माता सांगायला
सगळीच अंधकरण झालं, हुंदके आले, दुःख कोंडलेलं बाहेर आलं आणि यशोदा माता बोलायला लागले, आपला प्राण असणारा कान्हा लाला मथुरेला जाणार आहे, मथुरेला. हे ऐकलं त्या गोपिकांनी आणि असा पहाड काळजावर पडावा तशी अवस्था झाली. दुःख झालं, एवढं दुःख झालं, एवढं दुःख झालं. काही जणांनी अक्रूराच्या नावानं बोट मोडायला सुरुवात केली. Hare